गुड मॉर्निंग. तर आता बरोबर 4:30 वाजलेत आणि आता इथनं माझं रुटीन सुरू होईल. टिफिन वगैरे करायचं मला आता. तर मी आता आवरून घेते कारण की मग खूप लेट होईल. तर चला पाहूया पुढील प्रमाणे. तर मी आता इथे आधी अंघोळ करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते सर्व टिफिन वगैरे. तर हॅलो नमस्कार, मी वर्षा नलावडे चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आता इथे बरोबर 4-4:30 वाजलेले आहे. 4:15 मे बी वाजले असतील कारण की मी लवकर उठते, कारण की तुम्हाला माहितीच आहे श्रुतीचं स्कूल असतं. तर इथे माझी अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. तर म्हणले आता आपलं रुटीन सुरू करूया. चला पाहूया पुढील प्रमाणे. आणि बाहेर पाहताय तुम्ही खूपच अंधेरा आहे. तर इथे मी आपलं जे मॉर्निंग ड्रिंक आहे ना, त्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवले. तर आता इथे मी दाखवते तुम्हाला की मी मॉर्निंगला कोणती ड्रिंक घेते. आणि ते वेट लॉससाठी खूपच हेल्पफुल आहे, कारण की भरपूर त्या गोष्टीमुळे रिझल्ट आलेला आहे. खरंच एकदा यूज करून पहा. तर इथे मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाणी ठेवले, कारण की श्रुतीला पास्ता पाहिजे होता, चीज पास्ता. तर म्हणून मी म्हटले की पास्तासाठी तिथे पाणी ठेवावं, तोपर्यंत इकडे आपली ड्रिंक पण तयार होते. तर ड्रिंकसाठी इथे मी 2 टायमाची ड्रिंक म्हणजे नाही का, एक मॉर्निंगला पिणार होते आणि त्याच्यानंतर नाश्ता झाल्यावर एक घेणार होते, म्हणून मी दोन्ही टाईमची एकदाच करून घेतलेले. म्हणून थोडं मटेरियल मी जास्त टाकलेलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये परत आपण मटेरियल जे राहतं ना, त्या मटेरियलमध्ये परत अर्धा ग्लास पाणी थोडंसं टाकून ते बॉईल करून आपण नाश्ता किंवा आपलं नाही का दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर घेऊ शकतो. तर इथे आपलं ओवा टाकला मी एक बाउल किंवा 2 टेबलस्पून टाकले. आणि त्याच्यानंतर आपला जिरा घेतला. जिरा मी 1 टेबलस्पून घेतले. आणि इथं 2-4 काली मिरी, दालचिनी आणि आपला हे घेतले, लवंग घेतले. तर हे पूर्ण नाही का बॉईल करून घ्यायचं छानपैकी. ते इथे मी पास्ता तोपर्यंत बॉईल करायला ठेवते. तर इथे मी बरोबर 1.5 ग्लास पाणी होता, 1.5 ग्लासचं 1 ग्लास झालंच पाहिजे, मॅक्झिमम अर्धा ग्लास आटलाच पाहिजे पाणी. तर इथे तोपर्यंत म्हणले देवबत्ती करून घ्यावी. तर देव मी रोज धुवत नाही. मी देव मॅक्झिमम 2 दिवसातना वगैरे धुवून वगैरे साफ पूजा करते. तर रोज नाही धुवत. तर फक्त रोज व्यवस्थित सगळं साफसफाई करून सगळं पुसून वगैरे पूजा करत असते फक्त. तर आता इथे बरोबर 4:45 झालेले आहेत, 4:45 झालेले आहेत सकाळचे. ते इथे आपला पास्ता पण रेडी आहे, बॉईल झालेला आहे. रोज चपाती भाजी मुलांना कंटाळा येतो आणि त्यात सकाळी श्रुती 5:30ला 5:45ला जाते आणि डायरेक्ट संध्याकाळी 3:30-4:45ला येते. त्यामुळं काहीतरी आवडीचं असेल तर मुलांचं मन पण रमतं. तर इथे आपली ड्रिंक अजून रेडी नाही आहे, थोडं अजून पाणी आटलं पाहिजे, म्हणून मी थोडं गॅस फास्ट करते. तर इथे आपली बत्ती लावून झालेली आहे. बत्ती लावून झाले, नामस्मरण करून झालंय आपलं. खूप बारीक आवाजामध्ये मी बाप्पाची गाणी लावलेली, कारण की आर्यन झोपलेला. परत आर्यन उठला असता तर मला श्रुतीला खाली सोडायला जायला जमलं नसतं. तर इथे तुळशीला पण बत्ती लावून झालेली आहे. खूप छान वाटते. पहा तुम्ही, बरोबर 5 वाजलेत आणि अंधेर आहे आणि त्यात बत्ती लावल्यामुळे खूप छान प्रकाश पडलाय. आणि मोबाईलमध्ये दिसत नसेल पण खूप धुका पडलेला, असं एकदम ब्लर दिसत होतं सर्वच. तर इथे आपले विटू माऊली, त्यांची पूजा करून घेऊया. मला खूप असं फ्रेश वाटत होतं. बत्ती नाही का एकदम खूप ब्राईट करत होती, एकदम उजेड खूप येत होता. तर इथं ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे, कारण की पाहू शकताय तुम्ही पाणी आटलेलं आहे अर्धा ग्लास.
ते इथे गरम गरमच आपल्याला स्वीप करत पियायचं आहे, म्हणजे कोमट होऊन द्यायचं नाही. एक असतं ना आपण चहा पितो ना, चहा टाईपमध्ये पियायचं ते. आणि लिंबू टाकायचं वरनं, कारण की असं जर पियालं तर थोडंसं कडवट लागेलच, कडू लागणारच. त्यामुळे थोडं लिंबू टाकलं तर मे बी टेस्ट छान लागते. आता हे जे मी ठेवलं आहे ना, ते मी परत दुपारी जेवण वगैरे झालं ना की परत एक ग्लास पाणी करून अर्धा ग्लास म्हणजे आटून ते ड्रिंक होऊ शकतं, म्हणून मी थोडं जास्त टाकलेलं. आणि जर मी वन टाईम जर करत असेल तर मी फक्त 1 टेबलस्पून जिरा घेते आणि 1 टेबलस्पून ओवा घेते. तर इथे थोडं म्हणजे लिंबू टाकून घ्यायचं, थोडं नाही का आंबट वगैरे असलं ना तर टेस्ट पण छान लागतं. आणि लिंबू गरम पाण्यामध्ये टाकलेलं चांगलं असतं, हे तुम्हाला माहिती आहे वेट लॉससाठी. तर नक्की एकदा ही ड्रिंक करून पहा. एक उपाशी पोटी मॉर्निंगला घ्यायचं आणि एक रात्री जेवण झाल्यावर अर्ध्या तासानंतर. तर खरंच वेट लॉस करण्यासाठी खूप उपयुक्त म्हणजे ही ड्रिंक ठरते, कारण की मी माझा पर्सनल अनुभव सांगते. तर इथे आपली पास्त्याची तयारी चालली आहे. तोपर्यंत इथं मी श्रुतीचे वेण्या वगैरे घालून घेते, कारण की वेणी घालायला मला खूप टाईम लागतो. तिची केस थोडी मोठे असल्यामुळे एक तर तिची केस ब्राऊन आहेत पूर्ण, बिलकुल. हे बघा तुम्ही दिसते पूर्ण, दोघांची देखील, आर्यनची पण ब्राऊन केस आहेत, काळी देखील अजिबात नाही आहेत. आणि श्रुतीची पण अजिबात काळी केस नाहीत, हे बघा दिसतंय तुम्हाला. तर इथे मी पहिलं तिला तयार करून घेतलं, कारण की मग टिफिन तर झालेलं. टिफिनची शूटिंग मी नाही काढली, कारण की खूप लेट झालेले. लेट व्हायला नको, कारण की बस निघून गेलं तर इथे एक तर 2 तासाचा प्रवास आहे. त्यात मग रिक्षा करून पाठवायचं म्हणलं तर उगाच थंडीतनं नकोच वाटतं. बस थोडं कम्फर्टेबल, दरवाजे वगैरे नाही का विंडोज वगैरे बंद केलं तर अजिबात थंडी लागत नाही आतमध्ये. पण जर रिक्षामध्ये पाठवलं एक तर रिक्षाने जर गेलं तर मॅक्झिमम 1 तासाचा प्रवास होईल, कारण की बसने कसं उशीर होतं. तर इथे श्रुती पाया पडते देवाच्या. तर हे हँड ग्लोव्ज मी कालच फर्स्ट क्रायवरनं मागवलेत, खूप छान आहेत आणि खूप सॉफ्ट आहेत. तर इथे आम्ही निघालो आहे आता, कारण की लेट झालं. 5:45 वाजलेले, 5:45 झालेले, कारण की 5:45 आम्हाला जायला 5 मिनटं तर मॅक्झिमम लागणारच. पाहू शकता तुम्ही, रोडला कोणच नाही आहे, पूर्ण अंधेरा आहे रोडला. तर इथे ना ओम शांती ओम आहे, तर तुम्हाला माहिती असेल ब्रह्मकुमारी म्हणून. तर इथे भरपूर महाशिवरात्रीला तर एवढी गर्दी असते आणि खूप म्हणजे छान पिंड वगैरे बांधलेली असते. तर ह्यावेळेस मी शूट नक्की घेईल त्याचा, नक्की तुम्हाला दाखवेल. तर पाहू शकता तुम्ही, 5:45 पण आमची इथे सगळी झाडू काढत असतात, पाणी मारत असतात, रांगोळी काढत असतात. तर हे फक्त पुण्याला बघायला भेटतं, सिरियसली गोष्ट ही. पुण्याला भरपूर लोकांना मॉर्निंगला लवकर उठून रांगोळी वगैरे काढत असतात, कारण की मुंबई ठिकाणी कसं बिझी शेड्यूल असतं, भरपूर येण्याच्या जाण्याच्या टायमिंग नसतात. तर पुण्याला कसं तसं नसतं, एवढं बिझी शेड्यूल नसतं. एक तर मुंबईच्या ठिकाणी कसं असतं, ट्रेनचा प्रवास भरपूर असतो. सो मला ते बाकीचं माहिती नाही आहे, पण पुण्याचं मी सांगते. पुण्याला मी आज लहानपणापासून राहते. तर पुण्याला सगळे बघा तुम्ही, पाहू शकताय तुम्ही, 5:45 एवढं थंडीतना देखील म्हणजे साफसफाई, हुंबरटा धुणं, रांगोळी काढणं हे कंटिन्यू सुरू असतं. आणि हे मी लहानपणापासून बघत आले, कारण की माझं माहेर देखील पुण्याचं आहे आणि सासर पण पुण्याचं आहे. त्याच्यामुळे मला पुण्याचा गर्व आहेच, मला खूप खूप गर्व आहे. त्यामुळे मला पुण्याचं सगळं माहिती आहे, की पुण्याला रांगोळी तुम्ही ना बघाल ना, ज्याच्या त्याच्या दरवाज्यात रांगोळी असते, हुंबरट्यात रांगोळी असते. आणि मॉर्निंगला उठून हुंबरटा साफ करणं, बत्ती लावणं. जसं की तुम्ही आता बघितलं असाल, माझीच 5 वाजता बत्ती झाली आहे, कधी कधी 4:45 होते माझी बत्ती. तर समोर त्या ताई थांबलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही, रोडला कोणच नाही. हा आमचा हायवे, मेन हायवे आहे, त्या हायवेलाच गाड्या नाही आहेत, एवढं सामसूम आहे. आता सुरुवात होतील इथनं गाड्या. आम्ही नेमकं तिथे आलो आणि गाडी आली बघा. नशीब नाही तर दरवेळेस आम्हाला धावत यावं लागतं. हे बघा, ही आमची कॉलनी आहे, सौंदर्य कॉलनी.
तर श्रुतीची स्कूल बस आलेली आहे. थंडीतनं बस परवडते, कारण की रिक्षातनं हवा लागते खूपच आणि थंडी खूप लागते. बस आता पूर्ण पॅक झाली ना, विंडोज वगैरे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे थंडी लागत नाही. तर इथे आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलेलो. तर ऑलमोस्ट माझी कामं म्हणजे आपलं देवबत्ती वगैरे तर झालेलं, आर्यन झोपलेला. तर मी इथे ताईंसोबत थोडं गप्पा मारत बसलेले. ते मी टाईम दाखवते तुम्हाला, 6:17 झालेत. तर 6:17 झालेत म्हणून आम्ही इथे थांबलेलो थोडा वेळ, कारण की म्हणले थोडा वेळ जरा गप्पा मारत थांबावं म्हणून. रोडवर बिलकुल पण गाडी नाही आहे. तर हा स्पर्श हॉस्पिटल आहे आमचा. नियर बाय जर कोणी म्हणत असेल तर आमचं स्पर्श हॉस्पिटल म्हणून म्हटलं जातं. आता बघा गाड्या नॉनस्टॉप सुरू झाल्या आणि मगाशी एक देखील गाडी नव्हती. नॉनस्टॉप बस म्हणजे मागोमाग एक बस गेली की दुसरी बस गेली की तिसरी बस, स्कूल व्हॅन सुरूच होत्या नॉनस्टॉप. ते इथे टपरी होती समोरच. तर ताई म्हणले चहा घ्यायची का, तर माझी आंघोळ झालेलीच होती, पण मी साखरेचा चहा नाही घेत. पण ताई म्हणल्या घेऊ, तर मग मी म्हणले चला घेऊ, कारण की मला सहसा बाहेरचा चहा आवडतो, खूप छान, टेस्टला पण छान असतो. ते इथे मी आता घरी चालली आहे चहा घेऊन. तर घरी चालली आणि म्हणले चला म्हणजे थोडं वॉक पण होईल आपलं. आणि इथे मी आता अर्धा तास वॉकिंग करते, त्याच्यानंतर घरी जाते. आता इथे मी 2 फेऱ्या मारल्यात, नंतर मी कॅमेरा ऑन केलेला. तर इथे 2 राऊंड मारले पूर्ण कॉलनीला. आता म्हटले बघा म्हणजे उजड आहे, म्हणजे प्रकाश पण पडायला लागलेला, सकाळ व्हायला लागलेली ऑलमोस्ट. किती सुंदर झाड आहेत बघा. गुड मॉर्निंग. तर इथे आपलं वॉक पण झालेलं आहे, अर्धा तास झाला असेल, कारण की आमची कॉलनी खूप मोठी आहे, त्यामुळं 2 ते 3 राऊंड झाले मे बी. तर आता मी इथे घरी चालली आहे, कारण की आता 7:30 मे बी किंवा 7 वाजले असतील, 7:30 नसतील. तर चला आता. तर इथे आता आपण घरी आलेलो आहोत. तर व्हिडिओ कशी वाटली, फर्स्ट टाईम ट्राय केलं की मॉर्निंग रुटीन दाखवण्याचं. आणि त्यात तुम्हाला माहिती आहे श्रुतीची स्कूल खूपच लवकर असल्यामुळं मला नाही जमत एवढं, त्यातनं देखील ट्राय केलं तुमच्यासाठी फक्त. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नक्कीच.